तर नमस्कार बांधवांनो, तर भाऊ तोरसकर ह्या भाऊ तोरसकरचे शिष्य म्हणजेच सुशील कुलकर्णी। आता ते भाऊ तोरसकर ज्याप्रमाणे दलाली करतात, दलाली करून पत्रकारिता करतात किंवा राजकीय विश्लेषण करतात, त्याचप्रमाणे दलाली करायचं काम हे आता त्यांचे शिष्य सुशील कुलकर्णी हे सुद्धा करायला लागले आहेत। तर ते कशा प्रकारे दलाली करतायत आणि दलाली का करतायत हे आपण सर्व याच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर आता ह्यांचं चॅनल आहे ॲनालायझर न्यूज या नावाने चॅनल आहे। त्यांना अनेक लोक ओळखत असतील नसतील, तर त्यांच्या या चॅनलवरती 5 लाखाहून अधिक सबस्क्रायबर आहेत। म्हणजे त्यांचा खूप मोठा परिवार आहे। कारण आता त्यांचा कसा परिवार आहे की तो म्हणजे निव्वळ म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या विरोधात व्हिडिओ बनवल्यानंतर त्यांना लोक प्रेरणा द्यायचं काम ह्या सुशील कुलकर्णीला करतात। तर सर्वात अगोदर ह्या पत्रकार म्हणजे फक्त 1 वर्षापासून हा जरांगे पाटलांचा जेव्हापासून लढा हा खूप मोठ्या प्रमाणात उदयाला आला, महाराष्ट्रभर पसरलं हे आंदोलन, तेव्हापासून हा ॲनालायझर न्यूज, त्यानंतर तो न्यूज डंका, हे भाऊ तोरसकर हे नालायक आणि नीच वृत्तीचे पत्रकार जरांगे पाटलांना कशा प्रकारे चुकीचं ठरवता येईल, जरांगे पाटलांची बदनामी कशा प्रकारे करता येईल ह्यासाठी हे लोक प्रयत्न करतात। आणि वारंवार जरांगे पाटलांची म्हणजे बदनामी करायचं काम हे लोक करतात। कारण ह्याला दुसरं काहीच सुचत नाही, येऊन जाऊन जरांगे पाटलांची बदनामी करतात। वर्षभर झालं त्या ठिकाणी माझं एक मत आहे की पत्रकारिता ही कशी असावी, त्या ठिकाणी दोन्ही बाजू समानता असावी। म्हणजे त्या ठिकाणी नाण्याला हे ज्याप्रमाणे दोन्ही बाजू असतात त्याप्रमाणे पत्रकारितेला ही सुद्धा दोन्ही बाजू असल्या पाहिजेत। पण हे तसं न करता हे काय करतात, जरांगे पाटलांना चुकीचं ठरवायचं काम हे प्रत्येक वेळी करतात। आणि मग आता हे कसं करतात, तर ही दलाली कशी करतात, कारण तुम्ही त्यांच्या व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर इकडे म्हणजे डाव्या साईडच्या कोपऱ्याला बघा असा फोनपे नंबर दिलेला असतो त्यांनी। त्या फोनपे नंबरवरती काय करायचं, आपल्याला जर एखाद्याची वाटलं बदनामी करायची, मग काय करायचं, त्या फोनपे नंबर घ्यायचा, त्याच्यावरती पैसे पाठवायचे। पैसे पाठवल्यानंतर आपल्याला वाटलं ना, तिथं टाकायचं, लिहून टाकायचं की आपल्याला ह्याची बदनामी करायची, असं आपण पैसे पाठवून त्या ठिकाणी पाठवायचे। लगेच सुशील कुलकर्णी दुसऱ्या दिवशी लगेच व्हिडिओ बनवतो। असं काम, दलालीचं काम हा सुशील कुलकर्णी करतो। मला सांगा, दलाली करत नसता त्यांनी मरायला तिथं नंबर टाकला असता का, फोनपे नंबर? कशाला टाकेन फोनपे नंबर तो? जर तो दलालीच करत नसता काय गरज तिथं फोनपे नंबर टाकायची? पण हे दलाली करून पैसे खाऊन लोकांची बदनामी करतात, त्यासाठी वर फोनपे नंबर टाकतात। मग फोनपे नंबरवर पैसे पाठवायचे आणि दुसऱ्याची बदनामी करायची। असा हा नालायक आणि नीच वृत्तीचे हे सुशील कुलकर्णी, तो भाऊ तोरसकर। ते भाऊ तोरसकर तर पूर्ण डोक्याला लागलेला आहे, त्याचं डोकं भानावर राहिलेलं नाही। जसं जसं त्याचं वय होत चाललंय तसं तसं त्याचं डोकंही बिघडत चाललंय, त्याचा मेंदू जागेवर राहिलेला नाही त्या भाऊ तोरसकरचा। काही पण बोलून त्या ठिकाणी फक्त वाद विवाद कसे निर्माण होते महाराष्ट्रामध्ये, विनाकारण कुंकडं काही बोलून काही मराठा आंदोलनाला कसं वेगळीकडे वळण लागन ह्यासाठी प्रयत्न हे भाऊ तोरसकर, तो न्यूज डंका आणि तो सुशील कुलकर्णी हे निव्वळ म्हणजे मानवी शेण खायचं काम हे लोक करत आहेत। कारण वारंवार जरांगे पाटलांना चुकीचं कसं ठरवता येईल ह्यासाठी हे आतोनात प्रयत्न करतात। हे आतोनात प्रयत्न केल्यानंतर त्यांना सरकारकडून भरमसाठ पैसा पुरवला जातो, कारण त्यांनी फोनपे नंबर हा व्हिडिओमध्ये टाकलेला असतो। मग त्यामुळे त्यांना कॉन्टॅक्ट करायची काय करायची गरज नाही, फक्त फोनपेवरती पैसे ढकलायचे, तिथं सांगायचं बदनामी कर, ह्याची बदनामी केल्यानंतर मग हे लोक राईट बदनामी करतात। म्हणजे एवढा नालायक हा सुशील कुलकर्णी आणि त्याचा तो गुरु भाऊ तोरसकर हे पूर्ण नालायक वृत्तीचे आहेत। कारण हे वारंवार जरांगे पाटलांना बदनाम करतात। त्यानंतर ते म्हणजे आता मी जे शक्यतो त्यांचे जास्त व्हिडिओज पाहत नाही, एकच व्हिडिओ पाहिला, कारण एवढी नालायकोनी लोक हे करतात, फक्त जरांगे पाटलांना कसं चुकीचं ठरवायचं काम करतात। म्हणजे आता जरांगे पाटलांचे विरोधक आहेत ते राईट कमेंट करतात खाली, त्या ठिकाणी मग चाटुगिरी करतात कमेंटच्या खाली की सुशील कुलकर्णी वा ग्रेट, महाराष्ट्राचा ढाण्या वाघ हा सुशील कुलकर्णी, एकच नंबर विश्लेषण, असं करून त्या सुशील कुलकर्णीला हरभऱ्यात झाडावर चढवतात। आणि मग तो काय करतो, वर फोनपे नंबर टाकतो आणि तिकडे लोक पैसे पाठवतात त्याला। मग सुशील कुलकर्णीला खूप हुरूप येतं आणि मग हा जरांगे पाटलांची बदनामी करतो हा सुशील कुलकर्णी। आणि त्यानंतर आता ह्यांनी या काही असा व्हिडिओ बनवला आहे, त्यानंतर त्यांनी बाकीचे काही साथीदार कामाला लावलेत। त्या ठिकाणी ते साथीदार म्हणजे काही व्हिडिओ असे बनवलेत की आरक्षणाची झाली माती आणि जरांगे पाटलांना आठवली शेती।
आता मला सांगा ह्या सुशील कुलकर्णीचं काय जातंय? त्या नेमकं सुशील कुलकर्णीच्या रानात यायला लागले का जरांगे पाटील? का त्याच्या शेतामध्ये फिरायला लागले का सुशील कुलकर्णीच्या? का सुशील कुलकर्णीच्या घरी यायला लागले का? सुशील कुलकर्णी तू चल, आता तुला शेतात जावं लागेल, आपण तिथं आपल्याला शेतकरी आंदोलन करायचं आहे आणि तुला पण तिथं उपोषणाला बसवणार आहे आणि तुला पण तिथं माझ्या पाठीमागं दौरा करायचा आहे, असं सुशील कुलकर्णीला जरांगे पाटलांनी सांगितलंय का? किंवा त्या पाठीमागं लागलेत का सुशील कुलकर्णीच्या? का सुशील कुलकर्णीचं नेमकं काय जातं त्या ठिकाणी? वारंवार जरांगे पाटलांना चुकीचं ठरवतो आणि हा फक्त जरांगे पाटलांना बदनाम करायचं काम करतो. तो भाऊ तोरसकर तो डोक्यावर पाडलाय भाऊ तोरसकर, त्याला कुठलीही लाज लज्जा शरम राहिलेली नाही. एकदा कव्हार एखादा विषय रेंगाळत लावला म्हणजे तो तासभर रेंगाळत लावितो आणि त्या ठिकाणी लोकांना येडं बनवतो हा भाऊ तोरसकर आणि त्याच्याशी शिष्य सुशील कुलकर्णी. आणि आता मला सांगा सुशील कुलकर्णीचं नेमकं काय जातंय? जरांगे पाटील शेतीचं आंदोलन करो किंवा तिकडं कशाचंही आंदोलन करो, ह्याला काय घेणं देणं नेमकं? ह्याचं काय जातं आहे नेमकं वैयक्तिक? पण हे तसं न करता हा काय करतो, भाजपचा अजेंडा चालवतो. पवार तिकडं बाकीच्यांना घेणं देणं नाही मला, ते पवार शरद पवार असं उद्धव ठाकरे त्यांना शिव्या दे, तिकडं सुशील कुलकर्णी नाही तर काही कर त्यांना, आम्हाला काही घेणं देणं नाही. पण तू जरांगे पाटलावरती टीका करू नको, आम्ही हे सहन करणार नाही. कारण हा जरांगे पाटलांना चुकीचं ठरून त्या ठिकाणी म्हणजे मराठा आंदोलन हे कसं विस्कळीत येईल आणि लोक मग BJPच्या पाठीमागं कसे बोंबलत चलतील आणि त्या ठिकाणी BJPच्या मागं भगवा झेंडा घेऊन त्या ठिकाणी मग बोंबलते आणि त्या ठिकाणी मग मतदान करते ना, असं काम ह्या सुशील कुलकर्णीचं आहे. तो फक्त जसं BJPचे लोक त्याला पैसे पाठवत चलतील तशी हा जरांगे पाटलांची बदनामी करतो आणि मराठा आंदोलन फोडायचं काम करतो. मग आपले मराठा बांधव असतात काही असते ठराविक नालायक आणि नीचवृत्तीचे, सुशील कुलकर्णीच्या खाली जातात. वा सुशील कुलकर्णी मी मराठा आहे पण मी हिंदू म्हणून अगोदर मी हिंदू म्हणून आहे, असं करून BJPच्या मागं जाऊन ही वाट लावतात मराठा समाजाची असे लोक. त्याच्यामुळं अशा लोकांपासून सावध राहा आणि ह्या लोकांना चांगला धडा शिकवा. आणि ह्या अशा लोकांचे चॅनल बिलकुल बघत जाऊ नका. मी तर बघतच नाही, कारण ह्यांचे चॅनल बघून व्हिडिओ बघून आपले डोकं गंध होईल. त्याच्यामुळं अजिबात ह्यांचे व्हिडिओ पाहत जाऊ नका. त्या ठिकाणी म्हणजे असं नाही की माझे व्हिडिओ पहा, माझे पण व्हिडिओ पाहू नका. तुम्हाला काही बळजबरी नाही तुम्हाला, किंवा मी सांगत नाही की माझेच व्हिडिओ पहा ह्यांचे बघू नका, तशातला काही भाग नाही. तुम्हाला आवडले तर बघा अन्यथा बघू नका, अशातला काही बळजबरीतला भाग नाही. पण हे सुशील कुलकर्णी, हा भाऊ तोरसकर, न्यूज डंका आणि तो एक संग्राम धनवे, असे हे 4-5-6 हे नालायक पत्रकार आहेत. हे पूर्ण ह्यांनी महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेची वाट लावली आणि पत्रकारिता ह्या क्षेत्राला बदनाम करायचं काम हे भाऊ तोरसकर, तो न्यूज डंका चॅनलचा, आणि हे सुशील कुलकर्णी आणि तो संग्राम धनवे, ह्या नालायक पत्रकारांनी पूर्ण महाराष्ट्राची वाट लावली पूर्ण. म्हणजे कुणी आता लोक ह्यांना शिव्या द्यायला लागलेत कमेंटमध्ये, डायरेक्ट दलाल म्हणून लोक कमेंट करायला लागले. तर ह्या लोकांनी पूर्णतः वाट लावली महाराष्ट्राची. त्याच्यामुळं हे मराठा विरोधी सुशील कुलकर्णी हा पूर्ण मानवी शेण खायचं काम करतोय. त्याचं कसं झालंय, मला नाही आबरून मी कशाला घाबरू, असं काम आहे सुशील कुलकर्णीचं आहे. त्याच्यामुळं तो वारंवार जरांगे पाटलांना चुकीचं ठरवायचं काम करतो. त्याच्यामुळं त्याच्या व्हिडिओ पाहून आपलं डोकं गंध होईल हे तुम्हाला वारंवार सांगतोय. पण आता त्याचा वारंवार व्हिडिओ पाहून उगाच आपल्यामध्ये संभ्रम निर्माण करायचं काम आपण स्वतःहून करू नका. त्याच्यामुळे त्याच्या व्हिडिओपासून सावध राहा, किंवा त्याच्या चॅनलला डायरेक्ट आपल्याला रिपोर्ट मारता येतं किंवा ब्लॉक करता येतं. डायरेक्ट त्याच्या चॅनलला ब्लॉक करून टाका आणि रिपोर्ट मारून टाका तिकडं. त्यानंतर त्याचे व्हिडिओ तुमच्यासमोर येणार नाहीत आणि काहीच येणार नाहीत. त्याच्यामुळे एवढी मोठी झंझट तुमच्यासमोर होणार नाही. त्यानंतर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही असं केल्यानंतर. आणि ह्याच्यापासून सावध राहा, हा फक्त संभ्रम निर्माण करतो. जसे जसे फोनपेला ह्याच्या पैसे येते इकडं कोपऱ्यात नंबर दिलेला आहे त्याच्याप्रमाणे मग इकडं पुढं तो जास्त बदनामी करतो. त्याच्यामुळे या सुशील कुलकर्णी हा दलिंदर वृत्तीचा हा सुशील कुलकर्णी ह्याच्यापासून सर्वांनी सावध राहा, हेच सर्वांना कळकळीची विनंती. आणि हा खूप मोठा राजकीय विश्लेषण काही नाही, हा फक्त पैशाच्या जीवावरती फोनपेच्या इकडं जीवावरती हो उड्या मारतो आणि लोकांना बदनाम करतो. त्याच्यामुळे सर्वांना शेवटची कळकळीची विनंती, ह्याच्यापासून सावध राहा आणि असल्याकडे दुर्लक्ष करा. बिलकुल यांचं व्हिडिओ पाहून आपलं मानसिक पातळी आपली बिघडन, ह्याच्यासाठी कुणी असा घडता कामा नाही. कारण ह्याच्यामुळे आपल्या डोक्यात संभ्रम निर्माण होईल. असं कुणी करू नका, ही सर्वांना कळकळीची विनंती करतो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, हे सर्वांना विनंती करतो. आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा लाख मराठा.